जास्त विचार करणाऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण ऐका। जीवन हे मोबाईलमधील गेमसारखं झालं आहे। एक लेवल पूर्ण केल्यानंतर पुढे त्यापेक्षाही आणखी कठीण लेवल असते। काही लोक ना इतके भिक्कारचोट असतात की आपल्यावर नाही नाही ते आरोप करतात आणि विचारायला गेलं की म्हणतात, मी कधी म्हटलं? अपयश मिळणं ही शोकांतिका नाही, तर यशासाठी प्रयत्नच न करणं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। शांत राहणे केव्हाही चांगले, कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारेच दुःखी असतात। कोणतंही चांगलं कार्य करणे सुरुवातीला अवघडच असते, पण अवघड आहे म्हणून थांबायचं नाही, ते करतच राहायचं। यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही। दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे, मात्र त्यामध्ये जीवन बदलण्याचे सामर्थ्य आहे। मूर्खाच्या चर्चेत शहाणपणाच्या गोष्टी करणे म्हणजे मूर्खपणाच आहे। सर्वात यशस्वी माणूस तोच असतो जो अपयश येऊन सुद्धा हसत हसत जीवन जगतो। तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाहीत हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःचा तुमच्यावर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे। प्रयत्न करणे कधीच सोडू नका। गुच्छातील शेवटची चावी सुद्धा कुलूप उघडू शकते हे नेहमी लक्षात ठेवा। जीवन जगण्याचे दोन नियम, पहिला फुलासारखं निखरावे आणि दुसरा सुगंधासारखं पसरावे। जिंकणारे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते लोक गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात। वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखंच आहे। जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकतं ते कधीच प्रयत्न न करता मिळत नाही। फक्त जिंकणाराच नाही, तर कुठं हरावं हे कळणारा सुद्धा महान असतो। जो परिस्थितीनुसार बदलतो तोच पुढे जातो आणि प्रगती सुद्धा करतो। आनंद तुमच्या शहाणपणावर अवलंबून असतो, तुमच्याजवळ काय आहे आणि काय नाही यावर नाही। मनाने तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याआधी तुम्ही तुमच्या मनालाच नियंत्रणात ठेवा। कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात। एकाच विनोदावर आपण परत परत हसत नाही, तर तसंच एकाच दुःखावर तरी परत परत का बरं रडावं? यशस्वी तो असतो जो आपल्या दुश्मनावर नाही, तर आपल्या इच्छांवर विजय मिळवतो। जेव्हा भविष्य धुक्यासारखं अस्पष्ट दिसते, तेव्हा आपला फोकस हा वर्तमानावर असायला हवा। यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी नेहमी असतात, एक म्हणजे शांतता आणि दुसरी म्हणजे स्माईल। आपण आपल्या कामात व्यस्त राहिलो तर सर्व कामं सोपी होतात, आणि आपणच आळशी असलो तर सर्वच कामं कठीण होत असतात। स्वतःला हे नका सांगू की संकटं किती मोठी आहेत, तर संकटांना सांगा की तुमची मेहनत किती जास्त आहे। जगाला समजून घेणं आणि स्वतःला समजून घेणं यात खूप मोठा फरक असतो। जर आज तुम्ही कमाईपेक्षा जास्त मेहनत करत असाल, तर खूप लवकर तुम्ही मेहनतीपेक्षा जास्त कमाई करणार हे नक्की। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वप्न ज्याची मोठी असतात ना, परीक्षा त्याच्याच खूप अवघड असतात। परीक्षा अवघड असतात म्हणून देणं सोडायचं नाही, देत राहायचं, यश आपलंच होईल। या व्हिडिओपैकी एक जरी विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करूनच पुढे जा। धन्यवाद।